आता उन्हाळा म्हटलं की आंब्याचा हा पदार्थ तर करायलाच पाहिजे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल आंब्याचा मँगो शेक. तर हा मँगो शेक बनवायला अगदी सोपा आहे. यासाठी काय करायचं आहे माहिती का? सुरुवातीला अशा पद्धतीने आंबे कट करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी हापूस आंबे घेतलेले आहेत. तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता. आणि या आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी 4 ते 5 आंब्यांचा मी गर काढलेला आहे आणि हा गर एका ज्युसरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. हा मँगो शेक बनवायला अगदी सोपा आहे. फक्त 5 मिनिटात हा बनतो. तुम्हीही घरी नक्की ट्राय करा. गर ज्युसरच्या भांड्यात टाकल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा ग्लास दूध घालायचं आहे. 1 ग्लास अर्धा ग्लास घाला. तर या ठिकाणी मी 5 आंबे घेतलेले आहेत. तर त्यासाठी एक मीडियम साईजचा ग्लास पूर्ण दुधाने भरलेला घातलेला आहे. त्यानंतर 4 ते 5 चमचे साखर घालायची आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये आपल्याला आईस क्यूब घालायचे आहेत आणि झाकण लावून मिक्सरमध्ये छान अशी याची बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे. पण जेव्हा घरातून बाहेर जातो त्यावेळेस बाहेर हातगाडीवर किंवा एखाद्या ज्यूसच्या दुकानात अशाच पद्धतीने बनवलेला ज्यूस अगदी महागात विकतात. तर अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटात घरी बनवून ज्यूस तुम्ही नक्कीच पिऊ शकता. त्याचबरोबर एकदम टेस्टी आणि डेलिशियस आणि घरच्या घरी बनवला त्याचा आनंद काही वेगळाच. अशा पद्धतीने सर्व करायचा आहे. त्यानंतर सर्व करताना त्यामध्ये आईस क्यूब घालायचे आहेत आणि ज्युसरच्या भांड्यातील ज्यूस घालून घ्यायचा आहे. आपला मँगो शेक तयार आहे. त्यानंतर चिरलेल्या काही आंब्याच्या फोडी यामध्ये घालायच्या आहेत. वरतून खायला खूपच अप्रतिम टेस्टी छान असा लागतो. अशा पद्धतीने मँगो शेक तुम्ही घरी नक्की बनवून बघा. कसं झालं हे मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन रेसिपी बरोबर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणखीन कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही सांगायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. बाय बाय.